देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कन्या जाधवाची सुन भोसल्याची लिपोद्या धन्य ती मावली माय शिवबाची देवनी संस्कार जिने घडविले शिवबाला नमस्कार माझा तयाजी जाऊला धर्म नीती न्याय जाने मस्तकी वंदिली स्थापनी स्वराज्य अवघी मराठी मांदी एक केली स्वाभिमानाचा जेने भगवा फडकविला नमस्कार माझा या छत्रपतीला स्वराज्य रक्षणी जयाने धर्म वाढविला स्वराज्या कारणे जयाने देह झिजविला धर्मासाठी जयाने प्राण अर्पिला नमस्कार माझा या संभाजीला या ठिकाणी सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेली शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ शिवजयंती 16 सप्ताह कारंजाई माता मित्र मंडळ लिंबाची वाडी आयोजित हा भव्य दिव्य बालवडाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी कार्यक्रमाला जमलेले सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन कार्यक्रमाच्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देऊन बालवडाच्या कार्यक्रमाला सुरुवात। आवाज कम्पोर्ट जरा वाढवा आवाजाचा फुल करा आवाज लागतो मला गातानाच फक्त ऐकू द्यायचा आणि बोलताना बंद करायचं। तुमचं लक्ष माझ्याकडे असू दे म्हणजे तुमचं लक्ष माझ्याकडेच आहे फक्त बोलण्यावर नाही। आवाज गास वाढवा आवाज तुम्ही आवाज चांगला द्या जाताना तुमच्यासोबत लग्न करून जाते। तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा 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 थोडासा वाढवा साठी जाऊ। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ अनाथांच्या नाथा तुझं नमो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरसील तुझ बिन दयाळा सद्गुरु राया माझा आनंद सागरो त्रैलोक्याधार गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी शशी अग्नी नदी रूपा स्वयंप्रकाश रूप नेने वेद एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदा मुखी हज लागल। त्यानंतर ज्यांनी तुम्हाला मला हिंद म्हणून घेण्याचा अधिकार दिला ज्यांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून बारवड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात। ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा नमो 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 शिवाजी राजा ओम नमो शिवाजी राजा हे अशी दंडवत माझा ओम नमो शिवाजी राजा हे अशी दंडवत माझा ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा ओम नमो 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 शिवाजी राजा नमो 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 शिवाजी यानंतर एक सुंदरशी गवळण आणि त्यानंतर बालवडाच्या कार्यक्रमाला सुरुवात। आल्या पाच गवळणी बर का मंडळ काय वाजते हाल घुंगरू काय वाजते हाल फिरवा इकडे बस हाल हाल बस सर्वांना आवाज येतो पाठीमागचा आवाज येतो मागची बसलेली आवाज येतो नाही म्हणजे याचा अर्थ आवाज येत असेल आल्या पाच गवळण बरं का मंडळी गवळण चालू असतं ना बरं का प्रत्येकानं सोबत गवळण म्हणायचं बरं का
पुरुष मंडळ गवळण पाठ नसली जास्त लोड घ्यायचा नाही, पाठीमाग ना 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 म्हणायचं. महिला मंडळ तुम्ही नानी 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 म्हणावर काय आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोडी, पाच रंगाचा शृंगार करोडी, पाच रंगाचा शृंगार करोडी ऐश पाच देव भद्रनाथा पहिली गवळा रंग सफेद दिसवाई चंद्राची ही दोन, पहिली गवळा रंग सफेद दिसवाई चंद्राची ही दोन, काकाने चांगली लखलखीत घड एकातीची मात, करीत होती रात धरुणी कृष्णाचा बाई हात, जय हो पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून हे दुसरी गवळण भारी भोळी रंगाला देवणी पिवळी टाळी भारी भोळी हे तुला पितांबरने सुनी आली अंगी बुकेदार तोडी, तुला पितांबरने सुनी आली अंगी बुकेदार, एक लहान तनु मृतवळी दशमाई तांब्याची होतळी, एक लहान तनु मृतवळी दशमाई तांब्याची हो पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून हे तिसरी गवळण रंग काळा दिसून आली चंद्रकला, काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा, काळे गडसर घालून गळा हरिराज सोहू बाळा, पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करोडी पाच रंगाचा एक गवळण रंग लाल लाली लाल ही लाल, कपाळी कुंकुम श्री लाल भांगी भरून गुलाल, हे मुखी रंग विढा लाल रसवैराणे मीचे फुल, ऐश पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून हे कपटी गवळण रंग हे पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उग्या झाल्या दंग, पाचवी गवळण हिरवा रंग पाहता उग्या झाल्या दंग, हे हिर काकणाचा पहारंग दशमया सतदरल्या बिंब, हिर काकणाचा पहारंग दशमया सतदरल्या उघडी खेळता कृष्णा संग जातो एकनाथ भंग, उघडी खेळता कृष्णा संग जातो एकनाथ भंग, ऐश पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून ऐश पाच हो पाच रंगाचा पाच रंगाचा
गण झाला गवळण झाली यानंतर आता भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते. थोडस नॉर्मल सेल्फ टच कर, प्रबल वाढव थोडासा. हॅलो जे आवाज जातो माझ्या एकटाच आवाज वाढवा, एकटीच. हॅलो असं बस. सिस्टीमसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायला. गणा झाला गळून झाल्यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का. मंडळी बरं का, महिला मंडळ तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी. खरं सांगतो मावशी, आवाज कमी पडला नाही, ताकद कमी पडतो, स्पष्ट आवाज आला पाहिजे. मला काय होतं डबल ताकद लावायची म्हणलं का बरं का. आधीच मला सर्दी झाली, लई प्रेशर देऊन जमत नाही, मटेरियल बाहेर येते. आवाज हॅलो ते आवाज खणकला पाहिजे, आवाज वाढवा आवाज. शिटी मारायलीच मग बंद करा, थोडं कमी करा. हॅलो हॅलो बस राव देवा. बरं का मंडळी, गण झालं बरं मावशी. गण गवळण झाली यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी, बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी, पण मागच्या महिन्यात की नाही बरं का माझं लग्न झालं बरं का. खरंच झालं माझं लग्न. कोण कोण आलं माझ्या लग्नाला हात वर करा बरं. कोण कोण आलं लग्नाला हात वर करा बरं माझ्या. वा पाठीमागू बरे चालते बरं का माणसं. आलते हो आलते. आणखीन कोण कोण आलतं. ही म्हातारी आलती. आता कशी लागली डोळे वाटून पाहिलं. आता काय सांगायचं म्हणले, पोरगले चांगले पोरगले चांगले, देखना देवाय तोंडावर ना खाई. कुठं बसलं होते पिंट, कुठं बसलं ठेव कधी. हे आलता का नाही होय मन, आलता का नाही होय मन, नाही तर अंगा उडी येत असते. आलता काय सांगायचं, कार्यक्रमाला टेम्पो जागा नव्हती, टपावर बसून आला. आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला बरं का. करू थोडा कटुस्तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला. पण ते काही का असणार बरं का, लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का. पण घाई मध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला बरं का. आमचे मिस्टर कुठं बसलेत, माझा नवरा दिसते कुठून. इकडे इकडे जाऊ नका तुम्ही, तुम्ही लांब गेली मला करमत नाही. हो कसा दिसते माझा जोडा, कसा दिसते आमचा जोडा, कसा दिसते माझा परश्या, कसा दिसते माझा राजेश खन्ना. पण तुम्ही म्हणाले पोरी, हे पोरी तू एवढी करणी दिसतीस, तू म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल कसं पकडलं. पण बरं का आमच्या यांचं की नाही एक स्वभाव फार मोठे बरं का. पाहिजे तुम्हाला बस घरी उठ, पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसव खाली, तांबे देऊ तुम्हाला असं खाली. 40 नवरा इकडे गोठा बरं का मंडळ. नवरा असा पाहिजे बरं, महिला मंडळ नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे, एक तडाखा दिला की डांबरीनं पळत सुटला पाहिजे बरं का. हा यांचा सभा मला फार आवडला बरं का. पण काय सांगायचं तुम्हाला, काय सांगायचं, लग्न झालं नांदायला गेले पण मॉडेल करून निघालं. थोडं तरी नॉर्मल. पण तुम्ही मनाला आलेल्याच लागली नवऱ्याचं कारण सांगायला, हिला नेमकं झालं तरी काय. पण मला सांगा महिला मंडळी, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून मग ते मोडद्यानं साधं घर तरी बांधलंय का. आणखी बघतोय कसा बघा. मी म्हणते असं त्या मोडकं पडकं घर राहिलं काय करताय, पण कमीत कमी घरामध्ये देवाला देवघर तरी पाहिजे की नाही, पाहिजे की ना देवाला देवघर. कारण किती मोठं घर असू दे बरं का, आमचे नाथ महाराज म्हणतात किती मोठं घर असू द्या, त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसत तर घराला किंमत नाही. थोडा विकदंड आहे थोडासा. हॅलो थोडं द्या. हॅलो हॅलो हॅलो
बर का, किती मोठं घर असू दे, त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. बरं का, तसं किती मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्याच्या समोर तुळशी वृंदावन असेल तर त्या बंगल्याला सुद्धा शोभा नाही. म्हणून म्हणते मोडकच घर आणि पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देव घर नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, आणि हा दादला नको नवरा नको, हा दादला नको ग बाई, दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई, आणि हा दादला आणि हा नवरा. म्हणलं लक्ष द्या, बंद झाले की टाळ बंद झाले वळी लगेच. आणि हा दादला आणि हा नवरा आणि येऊ ठोंब्या. आणखी बघतोय कसा बघा की, पण तुम्ही म्हणाल नुसते घरासाठी नवरा सोडते थोडी पोरी, पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काय वेडी का? मला सांगा, अंगावर नेसणं करता चांगली साडी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही चांगली साडी? पण काही सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडदाना साडी तरी घेतली का? परतून हसतोय कसा बघा की. पण तुम्ही म्हणाला आताच 5 साड्या बदलल्यास की, खोटं बोलतेस का? कुठून आल्यास या 5 साड्या? पण 5च्या 5 साड्या बरं का यांची आमच्या ह्यांनी नव्हत्या बरं का दिल्या. ह्या 5च्या 5 साडी आमच्या अक्षय शिंदेंनी मला भेट दिल्या बरं का. आमच्या अक्षय दादा म्हटले काळजी करू नको ताडी, आमच्या गावाला येतीस मग जुनी साडी का घालतीस म्हणून 5च्या 5 साडी आमच्या अक्षय दादानं मला भेट दिल्या. म्हणून तरी कशी बशी 4 चौघेत आली. त्याचं काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होते. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रास नवा 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीची गोळी घेते, मग काय करू, कारण फाटकं चलू कडं आणि तुटकीच सवय. तिला शिवणशील वापरी म्हणलं बरं का, पण तिला शिवायला साधा दोर की हो नाही. मी म्हणते नसतं मावशी चांगलं राहायला काय हरकत नाही, चांगली साडी नेसायला काय हरकत नाही बरं का, परंतु कमीत कमी घरामध्ये खायला पाहिजे की नाही, जेवायला पाहिजे का घरामध्ये. हा पण बघा ना, फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय. आणखी हसतोय कसा बघा. अहो मला नुसतं जोंधळ्याची भाकर, आंबड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली बघा ना, कारण खायलाच काही नाही. मला सांगा, सर्वात जास्त बायकांना काय आवडतो? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोणाला भांडायला आवडतं. भांडायच्या विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं का ना मावशी, खरं सांगा बरं. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून मग ते मोडताना साधा फुटका म्हणे तरी गळ्यात बांधलाय का? बघतोय कसं बघा. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलो, कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण तुम्हाला सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते, यांना इथं सोड चिठ्ठी देते बरं का. घटस्फोट वाईटच आणलं, असं वाटतं यांना इथं सोडावं बरं का. असं वाटतं यांना इथं सोडावं, या मोबाईल वाल्यासोबत पळून जाऊ. पण आधी यांच्याकडे होती बरं का. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडक. काय म्हटले? आणखी एक घेऊ. बरं तुमच्या जवळचे दिसते ना, नाही कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. बघितलंय का? पहाटेच्या पारी कोंबडा भुकत, पहाटेच्या पारी कोंबडा भुकत, आणि जे आमचं भारड भुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. अष्टपुत्र सौभाग्य. नवरा विचार कसं बरं का. आपल्या संसाराचं दुःख लोकांना सांगण्यात अर्थ नसतो बरं. आपलं घराणं, आपल्या संसारातलं घराणं लोकांना सांगण्यात काय मजा, कारण लोक असे असतात आपलं दुःख आपल्यापाशी बसून रडून ऐकतात आणि इतरांजवळ हसून सांगत असतात बरं का. त्यामुळं आपलं दुःख लोकांना सांगायचं नाही. पण बरं का, नवरा बिचारा कसं बरं का, नवरा बिचारा कसं बरं का. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर येत का. खोटं वाटतं तुम्हाला? माझा नंबर 1चा पिंट दाव का. कुठं बसलाय हो? या हवा य.
सीट बेल्ट बांधवा का. हॅलो हॅलो सीट बेल्ट बांध वर सरक. कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन. कसा बसला बघा की जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्या ए पिंट्या मम्मीची केस सोडवा ग. मम्मीची केस सोड मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी का बालाजी आणली का काय. पिंट्या ए बाळा हे बघ आपला आपला पप्पा आपला पप्पा पप्पा. ए बाळा पप्पांना मस्त पैकी टाटा कर. टाटा कर पप्पांना. पप्पांना टाटा कर. बाळा पप्पांना मस्त पैकी एक गोड पप्पी द्यास कर. ऐकतोय ऐकते बरं का सगळं ऐकतोय. मोठा बाप्पा गेलाय. ए पिंट्या वाला सरा. कोण्या गिरणीचं पीठ खातं कोण असतो मुलखाचा जरची बघतो. रामदेव बाबाचा आता खाते कोण असतं. पिंट्या ए बाळा मावशा किती महिन्यात असेल. किती महिन्याचा असेल. अहो आताशी 6 महिना झाला बरं का. आणखी लेकरला नीट दुधाचे दात पण झाले नाही. पिंट्या बाळा लय बरं वाटत असत नाही. आता उतरता कवडी मग सापडली. पिंट्या बाळा ए बाळा हे बघ मी पिंटे म्हणलं बरं का. मी पिंटे म्हणलं की मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं मम्मी. नुसतं मम्मी नाही अवघं मम्मी म्हणायचं. ए पिंट्या अवघं मम्मी. ए पिंट्या अवघं मम्मी. पिंटेचं एवढं वय झालं पण बॅटरी आणि उतरली नाही. नोकियाचा चार्जर नाही वाटत. काय सांगेल मावशी तेव्हा असं कोण दिसतो माहिती का. कारण याला झाला चिकन घोडी होते खाली नाही तर कंबर कटकन मोड माझं. बरं का मंडळी हा माझा 1 नंबरचा पिंट आहे बरं का. हा पहिल्या लॉकडाऊन मधला बरं का. मला दुसऱ्या लॉकडाऊन मधला जावते बरं का. सीट बेल्ट आवडला. कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. कसं बसला बघा तुला छोट्या हाती बसला. पिंट्या आहे बघ आपला मामा. मामा मामा फोटो काढतोय. मामा रील्स काढतो बघा आपली. मामालाच कर इकडे बाळा इकडे मामा. मामालाच कर. हुशार याच्या वक्ताला मी काजू बदाम खाल्ली होती. पिंट्या वर सरा. ए पिंट्या कुठे गेलता. कुठे गेलता. तू चांगलं जागाव दिसतोय. कुठे गेलता. तरी म्हणलं आल्यापासून वास कसला येत होत. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहते बरं का. वरसर काय सांगायचं मावशी पोरग फार गुणाचं आहे बरं का. हो लेकरो फार गुणाचं पण काय सांगायचं पोरग थोडस घाबरले बरं का. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय म्हणतोय मम्मी जरा डेंजरस दिसते.
वर्ग माझ्याकडे बघता विचार करतोय, म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसते का नाही? दिसते का नाही? पण याला कुठं माहिती मम्मी बापा गेली म्हणून. वल लागले मुतलं बितलं नाही ना, तसं काय करू नको. साडी काळात डायक्लिन करून आणली बघ. घास राहिलाय, खाली वटकं लावते. पोरग फार गुणाच, पण काय सांगायचं, कोणाची दृष्टी लागली का काय कोणास ठाऊक लेकरला. बाळाला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक. सकाळपासून पोरग बर का सकाळपासून पोरग रडायचं थांबणं मावशी. ए नाही काय झालं आवाज. ए नाही ना काय झालं गप. ए काय झालं काय झालं. ए काय झालं काय झालं. भूक लागली मग पैसा मुलगा शेवट चांगलं गीत गाऊन बघते. लेकरू रडायचं थांबण्याचं ठिकण्याचं बापाच्या हवले करते. रडता राहीना बळ माझं रडता राहीना, रडता राहीना बळ माझं रडता राहीना. नाना परी समजा विके मागील ते खाया देते. नाना परी समजा विके मागील ते खाया देते. आपटोनी निजडते आपटोनी निजडते हलविते पाळणा. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. सिग्नल फेज लाईट आहे, व्होल्टेज कमी पडते म्हणून धरसोड करते. नाना परी करीतो छंद रडतो हात सुंदर नेत्रातून वाहते गुंड, नेत्रातून वाहते गुंड. त्याचा डोळा राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. तुझं पोटी भरून आदम सर्वांगी सुरला घाम एका जनार्दनी प्रेम यशोदेही सीमावेन. बरं का मंडळी, असा सोन्यासारखं संसार बरं का, सोन्यासारखे संसार, सोन्यासारखी लेकरं बाळ, सोन्यासारखा नवरा कसं बघतोय बघा. काय सांगायचं, संसाराला लागली नजर. बरं का मावशी, माझ्या संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिलं नाही. आमचे हे बरं का तसे रोज रोज घेत नाहीत बरं का, खूप स्टँडर्ड आहे बरं का. रोज रोज घेत नाही, आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते, तसे लई इमानदार आहे बरं का. पण जिचा नवरा दारुडे असतो ना, तिला माहिती संसार किती वाईट असतो. जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचार हे जीवन किती वाईट असतं. म्हणून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या भारुडाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो आणि विशेष करून तरुणांना सांगत असतो की बाबा हो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, सिगारेट ओढू नका, आणि दारू तर अजिबात पिऊ नका. बरं का, का माहिती का, कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं. बरं का, खरंच चांगलं विष. सकाळी थोडं घेऊन बघा, दारूपेक्षा विष चांगलं. का,
क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है, जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है, पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून व्यसन कोणतं चांगलं नाही. म्हणून नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेले. बरं का महिला मंडळ तुळजापूरला गेले. तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला, पदर पसरला. त्या भवानी मातेला म्हटलं, भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळी ती तुळजापूरची भवानी माता नवसाला पावली. म्हणून त्याच्या नावानं 5 घर जोगवा मागते. बरं का महिला मंडळ जोगवा वाढायचं. बरं का प्रत्येकाने लक्ष्मी आईच्या देवीचा जोग असतो. बरं का प्रत्येकाने वाढायचं. बरं का आणला असला तर वाडा, नसेल आणला तर तशी काही जबरदस्ती नाही. बरं का ज्यांनी ज्यांनी आणला असेल त्यांनीच वाडा, ज्यांनी ज्यांनी आणला नसेल त्यांनी शेजारीकडून उसणं घेऊन कोणाला पण वाढा. नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोक्यात वा होतील. बघा पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसती पातळ जुळा घेटबडे बघ घेटबडे की गावाच्या बाहेर आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोहमयीचा सुर मर्दनाला तापाची करावया झाडणी भक्ता लागी तो पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा आई चहा कुठून आणायचा एवढ्या रात्री? बघ चहा नसला तर वडापाव पण चालेल. वडापाव नाही मिळत गावात. वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालेल. बिस्किटवाले दुकानदार बंद करून आण तिकडे. बघत ऐकू चल अरे नवविध भक्तीच्या नवरात्रा कर्णपोटी मागे न ज्ञानपुत्रा धैर्य सद्भाव अंतरीच्या मित्रा अनदंब संसार सांडी नको पात्रा. नंतर माझ्यासोबत आले सर्व गुरुजन कलाकारांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी राजांचं गीत होईल बरं का. त्यानंतर हा बारवडचा कार्यक्रम पुढे हा चालू राहील. आतापर्यंत जशी कार्यक्रमाला साथ दिली तर शेवटपर्यंत साथ दे. मावशी घरी कोणी जायचं उठून कोणी घरी जायचं. तर माझं घर एवढं पनवेलला मुंबईला होतं बरं का. तिथं अशी एक म्हातारी उठून घरी गेली. त्यामुळे म्हातारी खाली बस घरी जाऊ नको. म्हातारीनं ऐकलं नाही. म्हातारी घरी गेली. घरी गेल्या म्हातारीला अटॅक आला. त्यामुळे सांगायचं माझं काम आहे. ऐकायचं का नाही तुम्ही ठरवायचं बरं. सर्वांनी एकदा प्रेमानंद प्रभूचं भजन करायचं. आता माझ्यासोबत बरं एक 5 माणसं द्या मला बरं का. 5 माणसं 30च्या पुढचे आणि 60च्या खालचे. काय नाही फक्त उभं राहायचं. तुम्ही या बाबा बाबा तुम्ही हे मागचं त्यांना घ्या लवकर लवकर द्या. जास्त वेळ लावा. या काय नाही इकडे उभं राहायचं. माणसं पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे मी माणसं पुढे घेतो. कारण इतकं लांब शोधायचं म्हणलं की अर्धा तास जातो बरं का त्याच्यात. तिकडे कुठं बघेल तुम्ही इकडे या. एक दोघं जण 3 द्या नाही काय होत नाही. पायाला काय नाही. हा मुग्याला जास्त गोड खायचं नाही. मुग्याला 3 जण झाले बरं का. दोघं जण आणखी 2 जण
त्यांना घेतलेले आपण पुन्हा